न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। भिकोडी बुद्रुक तालुका खानापूर या मातीतील युवा पैलवान इम्रान अब्लाल मुजावर यांची सांगली जिल्ह्यातून प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ओपन गटातून निवड झाली आहे। मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर इम्रान यांनी हा मान मिळवला असून खानापूर तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे। या निवडीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही न्यूजने पैलवान इम्रान मुजावर यांच्याशी खास संवाद साधला। त्यांच्या या प्रवासाबद्दल, सराव आणि महाराष्ट्र केसरी बद्दलच्या स्वप्नांविषयी त्यांनी लोकशाही न्यूजला मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिल्या। चला पाहूया पैलवान इम्रान मुजावर यांची ही खास मुलाखत। इम्रानजी, आपले सांगली जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ओपन गटातून निवड झालेली आहे, तर या यशाबद्दल सर्वप्रथम काय सांगाल आपण? हे यश 4 वर्ष झालं मी प्रयत्न करतोय महाराष्ट्र केसरी चाचणीसाठी। सांगली जिल्ह्यातून 4 वेळा मी ट्रायल दिलेले आहे, पण या 4थ्या वर्षी मला यश प्रदान झालेलं आहे। भिकोडी बुद्रुक सारख्या छोट्या गावातून महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रवास कसा होता? 12वी झाल्यानंतर मी गंगावेश तालमीला गेलो। गंगावेश तालमीतून 2023 मी पहिल्यांदा ट्रायल दिली। पहिली ट्रायल माझी बेणापूर इथे खानापूरमध्ये झाली। तिथे मी पहिल्याच कुस्तीला बेस्ट ठरलो व दुसऱ्या वर्षी मी तिथून पोलीस येथे झाली, तिथे मी सेमीफायनलला हरलो होतो। त्या वर्षी 2 स्पर्धा झाल्या होत्या, 2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या होत्या। आटपाडीमध्ये माझा दुसरा क्रमांक आला होता, संदीप मोठेने मला तिथं हरवलं होतं। तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधी असताना सराव आणि स्पर्धेसाठी तयारी करताना कोणत्या अडचणी आल्या? इम्रानजी, आपल्या या यशामध्ये आपले गुरु, कुटुंबीय आणि आपले मित्रपरिवार यांचा यामध्ये किती वाटा आहे असं आपणास वाटत आहे? यामध्ये सर्वांचाच वाटा खूप मोठा आहे। आमचे गुरु वस्ताद सुद्धा दारुकुले यांनी माझ्याकडून खूप कष्ट करून घेतलं। स्वतःच्या मुलासारखं मला समोरून तालमीत खाण्यापासून, प्रॅक्टिस करण्यापासून खूप लक्ष दिलं। मग माझे वडील यांनी खूप कष्ट करून मला इथेपर्यंत पोहोचवलं। आत्ता सांगली जिल्ह्यातून आपली महाराष्ट्र केसरीसाठी निवड झालेली आहे, तर यासाठी आपण किती तास सराव करत आहात? काय नियोजन असते आपले सरावाचे दररोजचे? रोज सकाळी आम्ही 4 वाजता उठतो, 4:30ला लाईन आमचं होतं, सर्व मुलं एकत्र येतात। त्यानंतर आम्ही रनिंगला जातो। 4-5 किलोमीटर रनिंग होते आमची। 4-5 किलोमीटर रनिंग झाल्यानंतर कुस्तीचा सराव केला जातो। मॅटवर आठवड्यातून 3 दिवस, मातीत 3 दिवस, 1 दिवस सुट्टी राहते। तर येणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत आपली रणनीती काय असणार आहे? 18 मार्च तारखेला वाघोली येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे। तिथे 18 तारखेला आम्ही जाऊन आमच्याकडे जेवढे प्रयत्न होईल तेवढा आम्ही तिथे प्रयत्न करून जाऊ।